इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत महिलांनी केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अत्यंत आवश्यक झाले आहे। स्वतःच्या पायावर उभे राहिल्यास महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, निर्णय क्षमता वाढते आणि त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबासह समाजाच्या प्रगतीवर दिसून येतो। त्यामुळे महिला स्वावलंबन ही आज काळाची गरज ठरत आहे। याच उद्देशाने आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। महिलांसाठी सतत उपक्रम घेत असतात की महिला स्वतःच्याशी उभी राहील आणि स्वतः आत्मनिर्भर कशी बनेल याच्यासाठी प्रयत्न करता। खरं भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचंही जे स्वप्न आहे की महिला आत्मनिर्भर कशी बनेल, आपला परिवार, आपला देश। कारण शेवट एक महिला आत्मनिर्भर झाली तर मला वाटतं समाज आत्मनिर्भर होऊ शकतो, समाज झाला तर देश आपला स्वतः एक स्वाभिमानी बनू शकतो, सक्षम बनू शकतो। हा प्रयत्न याच्यातून मला वाटतं अर्चताई करत असता आणि बऱ्याच हजारो महिलांनी याच्यामध्ये 5 दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे। याच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग कसे घरच्या घरी करता येतील हे प्रशिक्षण दिलेलं आहे। या उपक्रमाअंतर्गत मुली व महिलांसाठी मोफत 5 दिवसीय स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। सदर कार्यक्रमाला जळगावचे आमदार राजू मामा भोळे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष केतकीताई पाटील, माजी नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, भारतीय जनता पार्टी महानगराध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांच्यासह आयोजक अर्चनाताई संजय पाटील, संजय भास्कर पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चैतन्य कोल्हे, ललित चौधरी तसेच प्रशिक्षका उपस्थित होते। या कार्यशाळेमध्ये विविध कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले। उद्योग सुरू करण्याच्या संधी, स्वयंरोजगाराचे पर्याय, आर्थिक स्वावलंबन तसेच कौशल्य विकास या विषयांवर प्रमुख प्रशिक्षकांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। महिलांनी मोठ्या उत्साहाने या कार्यशाळेत सहभाग नोंदवला असून प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेतल्याचे पाहायला मिळाले। या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे। कार्यक्रमाला मान्यवर, प्रशिक्षक, संस्था पदाधिकारी तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महिला जेव्हा स्वबळावर उभ्या राहतात तेव्हा त्या केवळ स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचे भविष्य घडवू शकतात। शिक्षण, कौशल्य आणि योग्य संधी मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात। त्यामुळे महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे हाच सशक्त आणि प्रगत समाजाचा खरा मार्ग आहे। जळगावहून भारती सवर्णे, इंडिया आप तक न्यूज मराठी। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।